तुम्हीही ह्याच तक्रारीत असता का की मी इतके कष्ट करतो, इतका स्ट्रगल सुरू आहे, हे सगळं जे अगदी करणे योग्य आहे ते सगळं करून सुद्धा मला जे हवंय ते का नाही मिळत? मला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत मी का नाही पोहोचू शकत? पण ह्या सगळ्यामागे एकच उत्तर आहे. ते काय माहिती आहे? की प्रत्येक गोष्टीची ना वेळ यावी लागते आणि हे अगदी सत्य आहे. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट आहे जामवंत आणि हनुमंताची. म्हणजे जेव्हा लंकेसाठी राम आणि त्यांची सगळी हनुमंतांची सेना ही लंकेसाठी निघाली, तेव्हा हनुमंतांना त्यांच्यामध्ये असलेल्या शक्तींचं, त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांची कुठलीच माहिती नव्हती किंवा ते त्या सगळ्यापासून अनभिज्ञ होते. पण जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा जामवंतांनी त्यांना त्यांच्यामध्ये असलेल्या शक्तींचं दर्शन करून दिलं, आठवण करून दिली आणि त्यानंतर खरं तर रामायणाला सुरुवात झाली आणि पुढं जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती. ह्यातून आपल्याला शिकायचं एकच आहे की हनुमंताला जशी योग्य वेळी, योग्य ठिकाणी जामवंताची भेट झाली आणि त्यांच्यामधल्या गुणांचं दर्शन झालं, त्याच पद्धतीनं आपल्याही आयुष्यात आपली योग्य वेळ नक्की येणार. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. तुमच्याही आयुष्यात तुमचा जामवंत नक्की येणार. भले ते तुम्ही स्वतः असाल किंवा इतर कुणीही असू दे, पण तो जामवंत योग्य वेळी नक्की तुमच्या आयुष्यात येईल आणि मग तुमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळेल. मग आयुष्य बदलून जाईल. पण तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत जे सुरू आहे, जे काही आयुष्यात येत आहे त्या सोबत चालत राहणं खूप गरजेचं आहे. कारण प्रवास थांबून चालणार नाहीये. ह्या प्रवासामध्येच हा जामवंत भेटेल आणि आपलं आयुष्य नक्की बदलून जाईल. त्यामुळं तुमची योग्य वेळ नक्की येणार आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा. ह्या निसर्गावर, ह्या परमशक्तीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे करत आहात ते अगदी मनापासून करत राहा. कुछ ही देर की खामोशी है, कानों में शोर जरूर आएगा. कुछ ही देर की खामोशी है, कानों में शोर जरूर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, मेरा दौर आएगा.